सुप्रभात. आपण आज स्वातंत्र्य भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. सर्वप्रथम आपणा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा. आज या कार्यक्रमासाठी माझ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातले सगळे परिवारातले सदस्य ते आवर्जून हजर आहेत आणि अशाच प्रकारचं सहकार्य प्रत्येक वेळी मिळतं हे मी गेले वर्षभर पाहतो. मला वाटतं आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपले आदरणीय पंतप्रधान यांनी यावर्षी स्वातंत्र्याचं जे ब्रीद ठेवलेलं आहे ते आहे विकसित भारत 2047. त्यांनी जे स्वप्न पाहिलंय, जे स्वप्न पुढे ठेवलंय ते म्हणजे विकसनशील भारत आणि विकसित भारत ह्या दोन्ही मधला डिफरन्स काय आहे तर त्यांना विकसित भारत पाहायचे आहे आणि ह्या विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी भारतामधल्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग पाहिजे आणि त्याच पद्धतीनं मला आपलं हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ हे विकसित विद्यापीठ पाहायचं आहे जेव्हा माझा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईल. आणि म्हणून मी या शुभदिनी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन. ऑफकोर्स आपण सगळेजण माझ्याबरोबर आहातच, आपण सगळेजण काम करतच आहोत, पण आपण सगळ्यांनी एकत्र येऊ पुढच्या 4 वर्षामध्ये म्हणजे 2028 5 ऑक्टोबर 2028ला ज्यावेळी माझा कार्यकाळ संपेल त्यावेळी सोलापूर विद्यापीठ हे NIRF रँकिंगमध्ये असेल. म्हणजे हे एक मानक आहे विकसित विद्यापीठाचं. QS रँकिंगमध्ये असेल ते विकसित विद्यापीठाचं एक मानांकन असतं आणि ते मानांकन आपल्या विद्यापीठाला मिळेल अशी एक अपेक्षा करतो. आणि आपण सगळ्यांनी संकल्प करायला हरकत नाही की आम्ही एकत्र काम करू. कुठलीही गोष्ट एकत्रितपणे केल्यानंतर त्याचं ते सर्व परिपूर्ण आणि सहज साध्य होतं. आणि हे आपण गेले 10 महिने बघतोय. मी आल्यापासून मला असं कुठेही जाणवलं नाही की माझा कुठलाही सहकारी, माझ्या परिवारातला कुठलाही सदस्य हे माझं काम नाही हे म्हणायचं विसरून गेलाय. आणि हे खूप आनंदाची बाब. प्रत्येक घटक, प्रत्येक सदस्य परिवारातला या दृष्टीनं काम करतोय की हे माझं विद्यापीठ आहे. आणि जेव्हा माझं म्हणतो आपण त्यावेळी त्याविषयी प्रत्येक गोष्टीचं समर्पण करण्याची जी मनातून शक्ती येते ती मला वाटते या विद्यापीठाच्या परिसरात सुरू झालेली आहे. मग तिथे क्लास 4 एम्प्लॉई असो किंवा क्लास 1 एम्प्लॉई असो, आपण सगळे एकत्र आहोत ही आपण सगळ्यांनी भावना ठेवायला हरकत नाही. आणि मला वाटतंय विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ पाहण्याचं प्रत्येकानं स्वप्न पाहावं असं मला वाटतं आपल्या सगळ्यांना आवाहन करेल. गेल्या 10 महिन्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी इथे अनुभवल्यात, बऱ्याचशा गोष्टी पाहिल्यात आणि ज्या गोष्टी होत आहेत त्या गोष्टी खरोखर विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ होईल या दृष्टीनंच होत आहे. साधारण एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर यावर्षी आपल्याला जवळजवळ
38 पुरस्कार स्पोर्ट्समध्ये मिळाले. त्याच पद्धतीनं सेवा योजना नॅशनल NSS मध्ये आपल्याला जवळजवळ 28 ते 29 पदकं मिळालेली आहेत. आणि कालच रात्री मिळालेल्या माहितीनुसार आपल्या विद्यापीठामधील एक विद्यार्थी चव्हाण म्हणून विद्यार्थी त्याचं स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला पूर्ण भारतामधून नॅशनल लेवलला सिलेक्शन झालेलं आहे आणि तो नंबर 1 ला आहे. ही काल संध्याकाळी मिळालेली बातमी आहे. मला वाटतं हेच आपल्या सगळ्यांचं श्रेय आहे, आपल्या सगळ्यांचं कष्ट आहे आणि आपल्या परिवारामधील प्रत्येक घटकाचा हे प्रयत्न आहेत आणि त्यामुळे आपण प्रत्येक घटकामध्ये पुढे आहोत. म्हणायला हरकत नाही हम भी कुछ काम नाही आहे आणि ते साध्य करून द्यायला काही हरकत नाही. आणि खरंच हम भी कुछ काम नाही आहे. ऑफकोर्स काही गोष्टी कमी आहेत. आपण आपल्या जी काही कमी गोष्टी आहेत ती स्वतःला समजून घ्यायला हरकत नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण सुधारणा आणू शकतो. मला माहिती आहे बरेचसे अडचणी आहेत. मॅनपॉवरची अडचण ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आर्थिक अडचण जी होती ती आर्थिक अडचण आपल्या सरकारनं सोडवलेली आहे बऱ्यापैकी आणि ते एक चांगल्या प्रकारचं पाऊल, चांगल्या प्रकारची यंत्रणा आपल्याकडे उभी राहील आणि ते म्हणजे आपल्याला मिळालेलं 100 कोटीचं अंशदान जे विद्यापीठाच्या विकासनासाठी खूप उपयोगी पडणार आहे. या अनुदानाबरोबरच आपण बरेचसे काही प्रपोजल देतो. ह्यामध्ये स्पेसिफिकली मला म्हणावं लागेल की आमचे IQAC डायरेक्टर कांबळे सर यांचं खूप मोठं योगदान आहे. आतापर्यंत त्यांनी 4 प्रपोजल लिहिले आहेत. बऱ्याच मोठ्या अमाऊंटचे प्रपोजल आहेत. त्याचबरोबर प्रोफेसर BB पाटील आहेत, आमच्या लावण मॅडम आहेत. प्रत्येकाने बरेचसे कष्ट घेतलेत. DSTला प्रपोजल लिहिले आहेत, पर्सला प्रपोजल लिहिले आहेत. मला वाटतं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आपण प्रपोजल लिहितोय आणि त्याचबरोबर आपण आणखी एक प्रपोजल लिहितोय जे पंढरपूरमध्ये आपलं स्वप्न आहे की पंढरपूरमध्ये आपलं सेंटर असावं. जे आपल्या कुलगुरूंचं स्वप्न आहे की पंढरपूर क्षेत्री आपलं विद्यापीठाचं एक सेंटर असावं आणि त्यासाठी भव्य दिवस सेंटर असावं. आणि त्यांनी मांडलेली ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासाठी अगदी अनुकूल आहे. याचं कारण असं आपण तिथे आंतरराष्ट्रीय वारकरी रिसर्च सेंटर अशा पद्धतीची मागणी करतोय आणि ही जर आपल्याला आपली साकार झाली, आपली इच्छा जर साकार झाली हे सेंटर मिळण्याची, तर मला वाटतंय आपण QS रँकिंगमध्ये कुठेही मागे पडणार नाही. कारण आपल्याला या पर्टिक्युलर भागामध्ये या पर्टिक्युलर विषयामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मिळू शकतील आणि आपण QS रँकिंगला पात्र ठरू. मला वाटतं ही सगळी स्वप्न आपली पूर्ण व्हावेत. आपण सगळ्यांनी मोठी स्वप्न पाहायला हरकत नाही आणि ती स्वप्न पूर्तीसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. आणि या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जय श्रीमान.